यूट्यूबवरून लाखो रुपये पॉसिबल आहे का? 3-3 यूट्यूब चॅनल आतापर्यंत मी ग्रो केले आणि त्याच्यामधून मला खूप साऱ्या पोरांचा प्रश्न येतो, "सर लाखो रुपये यूट्यूबवरून पॉसिबल आहेत का कमवणं?" तर माझं क्लिअर आन्सर आहे येस. पण त्याच्यासाठी मात्र मित्रांनो असणारी स्ट्रॅटर्जी, तुमचं कन्सिस्टन्सी, हार्डवर्क खूप महत्त्वाचं ठरतं. मग यूट्यूब चॅनलची जर्नी जर तुम्हाला सुरू करायची असेल, तर कुठून पावलं उचलली पाहिजे आणि काय-काय केलं पाहिजे? प्रत्येकाचा क्वेश्चन आहे. प्रत्येकाला त्याचा ॲन्सर पण जाणून घ्यायचं आहे माझ्याकडून. मग तुमचा टेक चॅनल असेल, लाईक माझ्यासारखं एज्युकेशनल चॅनल असेल किंवा तुम्हाला तुमचा ब्लॉगिंग चॅनल, कुकिंग चॅनल किंवा एक्सपेरिमेंटल चॅनल, खूप सारे चॅनलचे त्याला निश म्हणतात. म्हणजे तुम्हाला काय तुमचा टॉपिक आहे, कशावरती तुम्ही व्हिडिओ बनवणार आहात. तर तुम्हाला पण करायचं असेल, आय एम हिअर. ओके. जावासोबत, पायथॉनसोबत मी थोडंसं डिसाईड केलं, की आपल्या पोरांना पार्ट टाईम इन्कमसाठी यूट्यूब मित्रांनो आजच्या घडीला सोशल मीडिया भयानक म्हणजे काय सांगू यार. मी लाईव्ह इन्कम दाखवणार आहे. ओके. जी मला यूट्यूबकडून भेटली आहे. सगळ्या चॅनलची तर मी नाही एक्सक्लोज करणार, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एक्सपोज करणार. पण सांगणार काहीतरी 1-2 व्हिडिओची तुम्हाला अर्निंग दाखवतो, जेणेकरून तुम्हाला एक मोटिवेशन भेटेल, की यार म्हणजे होय, हाय केलं तर सगळंच आहे. बरोबर की नाही? तर बघा यूट्यूबची जर्नी मी आत्ताच मागच्या जुलैमध्ये स्टार्ट केली होती. आदी आणि जेव्हा 2.0 चॅनल, जिथं तुम्ही हा व्हिडिओ बघताय. याच चॅनलवरती 40,000 सबस्क्रायबर्स झाले पण. याच्यामध्ये फक्त 7-8 महिन्याचा कालावधी गेला आहे. पण मला एका महिन्यात माझा चॅनल मॉनिटाईज झाला होता. मॉनिटायझेशन म्हणजे काय असतं सांगतो. ज्यावेळेस तुमच्या चॅनलवरती 1,000 सबस्क्रायबर्स पूर्ण होतात, 1,000 सबस्क्रायबर्स. सर पैसे भेटतात लगेच? नाही. 1,000 सबस्क्रायबर्स प्लस 4,000 तासाचा वॉच टाईम. 4,000 तासाचा जो तुम्हाला वाय-टी स्टुडिओमध्ये दिसतो. लेट्स सपोज मी जर तुम्हाला याच्यामध्ये दाखवायचं ठरवलं, तर याच्यामध्ये मी तुम्हाला शेवटी दाखवेल वॉच टाईम कसा बघायचा, काय कसं. ठीक आहे. तो वॉच टाईम 4,000 तास झाला पाहिजे. सबस्क्रायबर 1,000. सबस्क्रायबर तर तुम्हाला माहीतच असतील. बरं जसं Instagramला फॉलोवर असतात, तसं इथं सबस्क्रायबर्स असतात 1,000. ते पॉसिबल आहे हो. पण वॉच टाईमसाठी तुमच्या व्हिडिओची स्ट्रेंथ, व्हिडिओची लेंथ खूप महत्त्वाची आहे. व्हिडिओ लोकांनी जास्त वेळ बघणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मगच तुम्ही हे अचीव्ह करू शकता. कसं करायचं हे पण सांगतो. तर 4,000 तासाचा वॉच टाईम, 1,000 सबस्क्रायबर, 365 दिवसामध्ये हे दोन्ही झालं पाहिजे. जर नाही झालं तर रुटीन परत बदलत राहते याची. मग तुमचे वॉच टाईम मागचा कट होतो, पुढचा वाढत राहतो. त्यामुळे 365 दिवसात ट्राय करा. मी तर एका महिन्यात केलं, मी तुम्हाला तेच सांगितलं. म्हणजे स्टार्टिंगला एका महिन्यात झालं नाही बरं का. माझा स्टार्टिंगचा जो चॅनल होता मित्रांनो, 9 महिने लागले मला, 9 महिने टू मॉनिटाईज माय यूट्यूब चॅनल. म्हणजे 2022ला सुरू केलेला, मला 2023च्या मेमध्ये मॉनिटाईज झाला. मग 1 वर्षाचा कालावधी गेला. जातो स्टार्टिंग फेजला कन्सिस्टन्सी खूप ठेवावी लागते. काही जण गिव्ह अप करून देतात. अरे चल यार, व्ह्यूजच येत नाहीत, सबस्क्रायबर्सच वाढत नाहीत आणि कुठं पैसे आणि काय तर लागला मास्तर काय बी फेकायला. असंच म्हणून जमत नाही. याला कन्सिस्टन्सी लागते. पहिल्या 1 वर्षामध्ये मी व्हिडिओ टाकत राहायचो. मी 1800 व्हिडिओ टाकले. तुम्ही आपला हिंदीवाल्याचा चॅनल बघितला, मी लिंक दिली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. 1800 व्हिडिओ टाकलेत, 1800. कन्सिस्टन्सी मॅटर ब्रदर. ओके. आज सुरू करतोय ना तू यूट्यूब चॅनल, एक गोष्ट लक्षात ठेव. किती जरी डाऊनफॉल आला, किती जरी डिमोटिवेशन झालं, सोडायचं नाही. ते नाही का, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. बाई सोडायचं नाही. सोडलं ना मग ओके. त्याला गिव्ह अप करून जमत नसतं. ठीक आहे. जेवढं म्हणजे तुम्ही त्याला ट्राय कराल. बाबा वरून देवसुद्धा म्हणला पाहिजे, "हे बाबा देऊन टाकायला लईच झटायला लागली." या लेव्हलला आपण गेलं पाहिजे बरं का. मगच आपल्याला सक्सेस भेटतं. हे मी तर मानतो. तुम्ही मानता की नाही मला माहीत नाही. तर यूट्यूब चॅनलच्या जर्नीमध्ये मी काही गोष्टी शिकलो, त्याच तुम्हाला मी सांगत आहे. कन्सिस्टन्सी मॅटर करते, हार्डवर्क मॅटर करते. दररोज एक तरी व्हिडिओ टाकणं खूप महत्त्वाचं आहे. ॲटलिस्ट 1 म्हणतोय. मग तुम्ही 2 टाकले काही प्रॉब्लेम, 3 टाकले काहीच प्रॉब्लेम नाही. ब्रेक देऊन टाका. नाहीतर एकाच टायमिंगला 10 व्हिडिओ असं येड्यासारखं करायचं नाही. ब्रेक घ्या. बरोबर की नाही. जर तुम्हाला 2 व्हिडिओ टाकायचे आहेत, सकाळी 1 टाका, संध्याकाळी 1 टाका. ज्यावेळेस ऑडियन्स पीकला असतं, ऑडियन्स बघतं, फ्री असतं, तेव्हा टाका. आज रविवार आहे, हा तुम्हाला व्हिडिओ भेटला म्हणजे संडे आहे, सो मी का टाकला? ऑडियन्स थोड्या प्रमाणात बघेल, राईट? हळूहळू तुमच्या चॅनलला बूस्टअप भेटतो. लाखोमध्ये, मिलियन्समध्ये सुद्धा व्ह्यूज जाऊ शकतात. आपल्या चॅनलवर बघा तुम्ही, लाखोमध्ये पण व्ह्यूज गेलेले आहेत. मिलियन आणखी मी क्रॉस केला नाही, बिकॉज दिस इज एज्युकेशन चॅनल. कोण बघतो एज्युकेशन? शिक्षणाला एवढी इंडियामध्ये तर व्हॅल्यू नाही आहे, जास्त नाही असं मला म्हणायचं आहे. बघणारे बघतातच. पण जर हा व्हिडिओ कॉमेडी असता, डान्स करणारा असता, मग काय नाही, धड नुसतं असं व्ह्यूजच व्ह्यू.
असे झाले असते, बरोबर की नाही. मग तुमचा ब्लॉगिंगचा असेल त्यालासुद्धा व्ह्यूज जातात, ब्लॉग आवडतात लोकांना, मग तुम्ही ब्लॉग चूज करू शकता. अरे करा ब्लॉग, काय प्रॉब्लेम नाही. पीपल आर इंटरेस्टेड इन यू, नॉट म्हणजे ते स्वतःमध्ये इंटरेस्टेड नाही आहे, त्यांना तुमचं काय चाललंय बघायला आवडतं. तुमची लाईफ कशी प्रकारे लेख खाली चालली का वर चालली, काही असू द्या, त्यांना बघायला आवडतं. तुम्ही जरी लाईफमध्ये ग्रो होत असाल ते त्यांना आवडतं, तुमचा डाऊनफॉल चालू असेल ते सुद्धा आवडतं. म्हणजे लोक स्वतःच्या लाईफमध्ये इंटरेस्टेड नाही आहेत, दुसऱ्यांच्या लाईफमध्ये इंटरेस्टेड आहेत. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे बनवा, व्हिडिओज बनवा, सोशल मीडिया आहे आणि ॲज अ स्टुडंट लर्निंग करत करत एज्युकेशन घेत घेत आपण बनवू शकतो यूट्यूब. आणि मी तर माझं सांगत आहे भाई, तेच करत करत मी व्हिडिओ बनवले आहे आणि आज मी येत आहे, प्रत्येकजण बघत आहे, राईट. म्हणजे बघा, व्हिडिओ बनवण्यासाठी कॉन्फिडन्स वगैरे स्टार्टिंगला नसणार आहे, बिलकुल नसणार आहे, हे मी सुद्धा मान्य करतो, मला सुद्धा नव्हता. तरी पण तुम्हाला खूप सारे डिमोटिवेटिंग अशा कमेंट्स येतील, काय येड्यासारखं करायला, आपलं खावं 2 तुकडं बसावं, अशा खूप साऱ्या कमेंट्स येतील. पण भाई, यावेळेस तुला चॅनल मॉनिटाईज होईल, पैसे यायला सुरू होतील ना, ते येणार नाही, ते तुझ्या घरी अजिबात नाही येणार. ते तुला परत भाई शाबासकीची थाप देणार, भाईला का तो केलेलं का, वाटलं नव्हतं असं तसं. कळतं सगळ्यांना. ज्यावेळेस मी सुरुवातीला बनवत होतो, मला पण असेच बोलले, काय येड्यासारखं व्हिडिओ करतंय आणि काय की. आता बघा, मी बसलोय कुठं माहिती आहे काय, इथून आमच्या घराच्या समोरून रोड जातं, येणारी जाणारी बघते. आय डोंट केअर अबाउट दॅट. आधी तुम्हाला अनकम्फर्ट वाटेल, घरात बनवा, काय प्रॉब्लेम, दार लावून बनवा, पण बनवा. पण एकदा का तुम्हाला पॉवर कळेल ना, भेटणार नाही. तुम्ही 100 लोक जरी असले ना, असा कॅमेरा ऑन करून तुम्ही त्यांच्यात बोलाल, एवढा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येईल जेव्हा तुम्हाला याची खरी पॉवर कळेल. हाऊ मच वी कॅन अर्न फ्रॉम दी सोशल मीडिया. खूप मोठी पॉवर आहे, दाखवू पॉवर तुम्हाला. माझा मेन चॅनल आधी आणि जावा जो हिंदीवाला चॅनल आहे, मी त्याचा 1-2 व्हिडिओ दाखवतो तुम्हाला आणि मराठीवाले पण दाखवतो की बाबा एका व्हिडिओची अर्निंग किती येते, मला लाईफ टाईममध्ये आतापर्यंत किती अर्निंग झाली, ह्या काही गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. तसं तर यूट्यूब अलाव करत नाही दाखवायला, तरी पण मी दाखवतो, ठीक आहे. बघा, एक व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती हिंदीवाल्या 1,64,000 व्ह्यूज त्याला आहेत, म्हणजे लगभग 1.5-2 लाखापर्यंत व्ह्यूज आहेत. हे बघा, यू कॅन वॉच इट हिअर, तुम्हाला दिसत असेल ना, हे बघा. याला व्ह्यूज जर बघितले तुम्ही, इथं दिसत असेल तुम्हाला 1,64,000 व्ह्यूज आहेत. हे चेक द अर्निंग गाईज, 12,000 रुपीज, 12,000 रुपये. याला मी ओपन करून दाखवतोय बघा. आता थोडंसं ब्राईटनेसमुळं हे दिसत असेल, पण बघा, हे व्ह्यूज आहेत 1,64,000. त्याला मी क्लिक करेल, हां, कॅन यू चेक इट. आणि जर मी पुढं केलं, हा वॉच टाईम 19,000चा वॉच टाईम आहे, ओके. हे बघा, आणि सबस्क्रायबर्स मला याच्यातून भेटले 2,600 सबस्क्रायबर्स. आणि हे बघा, अर्निंग इज 12,000 रुपये. आणि कंटिन्युअसली चालू आहे बरं, काही असे नाही बंद पडले. 12,168 रुपये एका व्हिडिओची अर्निंग आहे, एका व्हिडिओची. असे खूप सारे व्हिडिओज आहेत माझ्याकडे. इफ आय शो यू, आता मराठी चॅनल मी तुम्हाला दाखवतो. मराठी चॅनलमध्ये मला किती अर्निंग होते याचा एकच व्हिडिओ दाखवतो, जो पॉप्युलरमध्ये गेला होता. व्हिडिओजमध्ये जाऊन सॉर्ट बाय करतो मी, मोस्ट व्ह्यूड. कॅन यू चेक इट. 100K याला व्ह्यूज आहेत. हे बघा, 100K व्ह्यूज आहेत. 100K म्हणजेच किती, 1,00,000 व्ह्यूज आहेत. की बाबा IT जॉब मिळवणं लई सोपं आहे. किती सोपं आहे हे बघ. आणि याची अर्निंग जर तुम्हाला दाखवली, कॅन यू चेक इट गाईज, 1,00,000 व्ह्यूजला समथिंग 4,000 रुपये आलेत. 4,000 रुपये. किती मिनिटाचा व्हिडिओ, फक्त 9 मिनिटाचा व्हिडिओ. 9 मिनिटामध्ये जर तुम्ही 4,000 रुपये कमवत असाल 9 मिनिटामध्ये, हे एका व्हिडिओचा विषय सुरू आहे बरं का, एका व्हिडिओचा. असे मित्रांनो, मी म्हणत नाही प्रत्येक व्हिडिओज तुम्हाला 4,000 रुपये देईल. अहो, 40 रुपये जरी दिले तरी कुणाच्या, म्हणजे कुणाचं आहेत, आपलंच आहेत ना. 40 रुपये दिले तरी एका व्हिडिओने 4,000 कधीच का, म्हणजे 1,00,000ला तुमचा व्हिडिओ गेला तर 1,000ला नाही जाणार, 2,000ला पण नाही जाणार. हो, हे एज्युकेशनल व्हिडिओज आहेत. ह्याला 1,00,000 व्ह्यूज येणं म्हणजे यार, म्हणजे ते म्हणू शकतो आपण खूप काय शब्द मला आठवत नाही आहे, अवघड आहे. पण ब्लॉगिंग चॅनल, कुकिंग चॅनल, कॉमेडी चॅनल, त्याला व्ह्यूज खूप येतात. सो तुमच्यातलं पोटेन्शियल बघा. स्टार्ट टुडे मेरे दोस्त. काय गायडन्स लागला, आय एम हिअर. मला कधी व्हॉट्सअप करा, माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेलच, ओके. अँड यू कॅन ऑल्सो स्टार्ट युअर यूट्यूब चॅनल अँड बिकम अ कॉन्टेंट क्रिएटर. पार्ट टाईम कॉन्टेंट क्रिएटर बना. तुमचं एज्युकेशन चालूच ठेवा. मी म्हणत नाही फुल टाईम यालाच द्या, पार्ट टाईम यू कॅन गो विथ. तुम्ही नंतर फुल टाईमच कराल. मला माहीत आहे, कारण तुम्हाला याची पॉवर कळणं पहिल्यांदा गरजेचं आहे.
त्यामुळं सुरू करा. कशाप्रकारे चॅनल बनवला जातो, कशाप्रकारे व्हिडिओज अपलोड केले जातात, काय केलं जातं, हे जर सगळं पाहिजे असेल ना तुम्हाला, तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके, ॲटलीस्ट 100 जरी कमेंट आपल्याला आल्या ना, की सर यूट्यूब चॅनलची सिरीज बनवा, भाई सिरीजच बनवून टाकू आपण मराठी पोरांसाठी, की भाई कशाप्रकारे तुम्ही चॅनल बनवाल, व्हिडिओज टाकाल, हॅशटॅग वापराल, थंबनेल कसा बनवायचा, कोणते ॲप्स यूज करायचे, एडिट कसा करायचा, काय सगळं. हा माईक मी जो यूज करतोय, हा माईक कोणत्या कंपनीचा आहे, हे स्टँड लावले, हे स्टँड कोणत्या कंपनीचं आहे, कसं मागवायचं, काय करायचं, एव्हरीथिंग. बनायचं कॉन्टेंट क्रिएटर, कमेंट करा. ॲटलीस्ट 100 कमेंट मला पाहिजे. ओके, माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे. काही हेल्प लागली जस्ट कनेक्ट विथ मी. थँक्यू.